स्वतःच्या धर्मपत्नीला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा अनेक मी देवा काही नेणे. इथंभूत गृहस्थी जीवनातल्या अभंगाची ललाड पती आणि पत्नीचा संवाद त्या अभंगातनं सांगत असताना सलावादाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह स्थळ साडवे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे या परिसरात मोठ्या मोठ्या महात्म्यांच्या आशीर्वादाने हा सप्ताह चालू आहे. मोठ्या मोठ्या महात्म्यांच्या उपस्थितीनं हा सप्ताह मंगलमय होत आहे. ज्यांच्या माध्यमातनं इथपर्यंत येणं झालं, मी अगोदरच बोललो की तारीख बसत नव्हती, फार लांबचा प्रवास असल्यामुळे आम्ही यायलाही कंटाळा करतो. अशा कालखंडात कुठून भारतीय दादांना कुठून माझा नंबर भेटला आणि कुठून त्यांना हे केलं, पण बोलता बोलता सांगितलं की तारीख बसत नाही. त्यांनी विचारलं मागं पुढे कुठे तारीख आहेत. मागं पुढे तारीख सांगताना सुदर्शन दादांशी बोलणं झालं. दादांच्या माध्यमातनं तारीख स्वीकारण्यात आली, पण आल्यानंतर भाग गेला, शीन गेला. तुमचं सर्व नियोजन पाहून खूप आनंद वाटला. बहुत बढिया. आदरणीय ज्यांनी आम्हाला बोलवलं असे असणारे आमचे भारत दादा वारकरी संप्रदायात खानदेश वारकरी मंडळाचे फार मोठे पदाधिकारी आहेत. त्यांच्या माध्यमातून इथपर्यंत आल्यानंतर जी काही आमची मंडळी आहेत ते तर गुणीजन आहेतच, पण ज्यांच्याकडे आज कीर्तनाची सेवा आहे, कैलासवासी कोकिळाबाई दत्तात्रय राणे निजामपूरकर यांच्या स्मरणार्थ श्री मनोहर दत्तात्रय राणे व श्री किशोर दत्तात्रय राणे यांच्यातर्फे कीर्तनाचं यजमानपद असताना ज्यांच्याकडे सकाळ आणि संध्याकाळचं संत भोजन आहे, संत भोजन सेवेकरी दुपारी देवीदास पुंडलिक बांगड यांच्यातर्फे आणि संत भोजन सेवेकरी रात्रीचे कमलेश चुडामन वाघ यांच्यातर्फे आशापुरी यूट्यूब चॅनलचे मालक योगायोग मला आज सापडून गेले. सहज मी बोलता बोलता त्यांच्याशी बोललो की आज सर्व मंडळी छान आहे, गावही छान आहे, चलतात का? ते म्हणे माझी ओळख नाही. अहो म्हटलं ओळखीचं काम नाही, तिथं सर्वच एकाहून एक आहेत. जिथं कन्हैया महाराज आहेत, वासुदेव महाराज आहेत, रवी महाराज आहेत आणि त्यांच्या तालमीत अतिशय गोड पखवाज वाजवणारे आमचे पावभा महाराज आहेत. पावभा महाराज म्हणजे मूर्ती छोटी पण कीर्ती फार मोठी आहे. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मनी भरलं जात नाही, पण एखाद्या श्रीमंत माणसाचा जेवढा बंगला नाही तेवढं लहान पोरांसाठी गुरुकुल खोललेलं आहे त्यांनी. हो, एखाद्याकडे सर्व वैभव आहे पण वृत्तीनं फकीर असतो माणूस. त्या माणसाकडे तब्येत नाही पण हृदय असं मोठं आहे. गोर गरिबांचे असे अनेक पोरं त्यांच्या तालमीत कोणी पक्वा शिकतंय, कोणी कीर्तन शिकतंय. अतिशय मोठं गुरुकुल त्यांनी ओपन केलेलं आहे. उपस्थित म्हणजे फार मोठं कार्य आहे. त्यांच्या कार्याला ईश्वरानं भरभराटी द्यावी, त्या कार्यासाठी त्यांना ईश्वराने सर्व वैभवशालीची संपदा द्यावी म्हणून मी ईश्वरालाही प्रार्थना करतो. त्यांच्या पखवाज वाजवण्याच्या बाबतीत तर काय सांगू, अतिशय गोडाच आहे. आणि विशेष उपस्थिती आशापुरी यूट्यूब चॅनलचे मालक चंदूदादा तेही उपस्थित राहिले, मी त्यांचे सुद्धा आभार मानतो. जर यदा कदाचित कोणी काही राहिलंच असेल माझ्याकडनं तर मी एवढंच म्हणेल, तू का म्हणे माझं घडो त्यांची सेवा. परी माझ्या दैवा पार नाही, तुम्ही कंटाई वाजायला घाबरता. तुम्हाला असं तरी वाटतं तर मी असं 10 रुपया मागायला जेव्हा आहे अरे हृदय मोठं ठे भाऊ माणसं. टाळी वाजण्यासाठी असं परवा तर एक बाबा असे कीर्तनाला बसले होते. बाबा हाशे बी नाही, रडी बी नाही. बाबाकडे ते का असं वाटे का विनोद पची राहणार नाही का शास्त्र उमटी राहणार नाही म्हणतो. बाबा कीर्तन संपलं, माझा पाय पडायला आला. म्हणतो बाबा तुम्ही तटेच बटा, मीच तुम्हाला पाय पडाली. ते बाबा म्हणे नाही मी. मग ते बाबा जवळ आले, मी त्यांना विचारलं होतं बाबा तुम्ही
मी हसत बी नाही, रडत बी नाही, काही प्रतिसाद बी नाही. म्हणे बाबा मला बी गण हसू हसू वाटे, पण यंदा कधी आमनावर कर्जही झाले म्हणे. अरे कर्ज व्हायचा ना हसण्याचा काय? अरे 2 तासात जर तुम्ही नसा मोक्या करत नाही, अरे मग काय डॉक्टरांकडे जाल का तुम्ही? डॉक्टर काहीच करत नाही. तुम्ही जेव्हा आजारी पडतात ना, डॉक्टर काहीच करत नाही. डॉक्टर फक्त काउंटरवर असा आडापाडीचं एवढं विचारत, पाय वाकडा करा, हात वाकडा करा, जीभ बाहेर काढा, डोळ्या बाहेर काढा, पोट वरे करा, दोन नागपुडीच वाटे वाचल्या, डावी वाटे सोडा, उजवी वाटे सोडा, उठी बटा. आणि मग डॉक्टर आपली विचार, तुम्हाला काय होतंय? मग तू इथला निजाडा का मामले? तू इथला वाकडा येंगडा बोडा कुचालली ना. मग तू म्हणजे प्रश्न आहे ना मला, होतं ना तुम्हाला. मलाही एकदा असंच झालं होतं. डॉक्टर मुरमुरा काही राहतात, मी तो चाल नको. डॉक्टर मला सांगे चांगला वरती श्वासल्या, 7-1 मुरमुरा वळलाय तुम्ही. डॉक्टर ती ताटली जांभले म्हणतात, थांबलो नको, अहो हायवे बायपास. डॉक्टर ती ताटली समय म्हणतो, भाऊ आधी हायवे अहो बायपास एवढा चौडा रस्ता का मग आपला नाक पण शिकणार त्या बडा. एक लक्षात ठेवा, ज्याला हसता आलं त्याला मन मोठं ठेवता आलं. ज्याला हसता आलं ना त्याला मन मोठं ठेवता आलं. एखादा माणूस श्रीमंत असतो, त्याच्याकडे पहा तुम्ही, तो मेमा कोणत्या थैल्याला ते बी कबलत नाही, मक्काने कोणत्या थैल्याला ते बी कबलच नाही. पण तो आमटी लोकांना बडागली विचारत, तू कोणतं लावावे, तू कोणते बी लावावे, आणि तू गुपचूप कथा लई असं कथा लाई दे. पण एक लक्षात ठेवा, असंच आहे ते गुजरात पिटीनं बी चोरी चोरी लय माझा बनका जाय ना. तुमच्याकडे तरी बरी पिकनिक ती, आमच्याकडे तर असं मोक्या होई घ्या. असं जर कोण विचार कार गुजरातने बिटी नाही रे, हो नको. एक लक्षात ठेवा, जीवनात हसायला बंधन आहे, रडायला बंधन आहे. संसार रूपी नगरीमध्ये जगायचं असेल तर जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, आणि कौतुक तूप आहे संचिताचे. अरे सावकाराच्या घरी जगद्गुरु तुकोबराय जन्माला येतात, पण गरिबीनं पछाडलेला माणूस आहे. धर्मपत्नी मवाळ आहे, गोड आहे, पण माणूस आध्यात्मिक क्षेत्रात बावरा झाला. घरी कमवून आणत नाही, घरी काही कमवून देत नाही, म्हणून जो बाईनं संताप व्यक्त केलाय ना, तो या अभंगात आहे. या अभंगाची धोरणा मी ज्या वेळेस आता सुरुवात करेल ना बोलायला, ज्या भाऊ दादानं डोक्यावर गवताचा भारा आणला, लोकांच्याकडे पाणी भरलं, सालदारक्या भरल्या, पोरांसाठी घरं वावरं सांभाळली, ज्याने पोरांना शिक्षणासाठी जीवाचं रान केलं, त्या माणसाला माझा एक एक शब्द कळेल दादा. ज्या माय माऊलीनं 50 रुपये रोजापासनं तर आतापर्यंत सुनांच्या ताब्यात संसार देताना सुयांपासून तर डेगा बोगनांपर्यंत जिनं ललाटीनं संसार केला, त्या बाईला माझा एक एक शब्द कळेल. पण ज्यासनी याजना वाटेल होती, ज्यासनी लोकेशने मुंड्या मुडेल होती, ज्यासनी दसले दसपटनी माणूसले कसपट समजेल, त्यासले मन बोलेल जुली, त्या म्हणतील का रे बरण कोण लईन तर दुसरा दिखेच नाही का तुमले. अहो एवढा करून करू आडेला येऊ ना तुम्ही. ज्यांना म्हणजे रीत आहे खरं बोलणं तर सगळी मायले राग, चांगलं काहीतरी बोला तुम्ही, गुलालाच तोडत नाही. आज बिना औषध देण्याचा मुख्य होती आपला, आणि त्याच्यात तुम्ही राहिले तर अजून विशेष आनंद. हे जे जगद्गुरु तुकोबराय आपल्या पत्नीला सांगतात ना, एक दिवस असंच जगद्गुरु तुकोबराय आपल्या पत्नीला सांगत होते, आवले अगं तुझं रूप आणि तुझे गुण हे मला माहिती आहेत. हे जे लहान पोर असतात ना, ही देवाघरची फुलं असतात, त्यांच्या मनातही नसतं काही, पण इतके लहान पोरं चतुर्भी असतात, मोठं असले अटकाई देत असते. मला 9 बहिणी आहे, एक बहीण आमना करते जायच नाही, तो आयर दिना करता त्यांनी पलटाई झाड आहेत त्या. ती बहीण तोंड गोड नाही, सासू सासरा सज्जन माणशी, माणूस तर एकदम बोया. पण आई बहीण आता गुलालाच तोडान सवय राहशे का तर चित्रप घरे घर.
आता त्या बहिणीला 3-1 वर्ष होऊन गेले आणि एवढाच पोरगा आहे आमच्या त्या बहिणीचा. मी त्या बहिणीला बोललो म्हणतो काय बहीण काय तू आठी राज आपला आपला माणूस वाढे कस घर जाऊ घरी घरण्या बाया कसं माणसाच्या ताब्यामध्ये ठेवतेस तू बी ठेव तुन भाऊ जायचं देखत नाही काय तू तुन भाऊ जाय कसा माणसाच्या ताब्यामध्ये ठेवतेस तू बी माणूसले ताब्यामध्ये ठेव सुलान लाकुल सुडा मा बयस दांगडो फाटा वही काही का ना. ती बहीण मला सांगायची म्हणे देख तुला बोलणं गण समजस मी बी ती बहीणला काढा मागे तू बाबा खरं आमने बाया वावर माग्यात का ती बहीण आहे ना 3-4 दल्लीसले अशी फुगाडी ठे हवा मारी त्या बाया 2 वाजता गरमा घुशात आणि दल्ल्या तिसण्या दोऱ्या तोड्यात आणि त्या बाईसले त्या शांतता लागतात नाही रातले मी गरगू का बाया आमले शांतता लागतात नाही या दल्लीन पायरे दांगडो मग माझ्या गलीतल्या एका मित्राने सांगितलं म्हणे तुमना घरमा दांगडो आली एकच कारणीभूत शिवू आई सिंगल प्लीज नी डीपी तुमना घरी आणि आई सिंगल प्लीज ने डीपी मेन प्लीज ने डीपी से नांदून दी राहिली या तुमना डीओ आणि असा प्लीज काम उडाय ना आई सिंगल प्लीज ने डीपी लोड नाही दी राहिली आणि मग तेच मी बहिणीला शिकवलं म्हणतं देख बहीण जायतून तुला घर हायतून तुला लेकरू जवायचं ना लेकरू कितला बी जीव लावा म्हणे देख मी जासू म्हण सासरा बी चांगला माणूस आहे सासू बी चांगली बाई आहे आणि माणूसले तर सांगा ना कामच नाही मादेवर पाणी टाकीचं मादेव काय थंडा होई पण इथला थंडा माणूस भेटेल आता जन बाईले जन गुण माहिती राहतस आता मी आटे इथला सर करायनो ना तुम्ही ई दे का घर आणि विचार द्या का तुम्ही तिले कधी तुम्ही इथलाच म्हणा बिनतून नवरा एकदम सुंदर कीर्तन करत चांगले कीर्तन करत छान पाणी सुद्धा पाजावून तुमचे आणि तुम्ही जर आड्या देवड्या 2-4 गाया दिल्यात मला नाही पुराण टाकत मग म्हणजे तुम्ही त्यांवर त्या अंदाज काढला तुम्ही त्या बहिणीला सांगितलं म्हटलं मग नडतो कुठे म्हणे तो म्हणा एक दाखला दे रे ना तो बुऱ्या असा घरमा डुगडुगच करूस म्हणे असं बुऱ्या डुकर ना इथली तिथली भाजी खारी आली राहिली कसा घरमा डुगडुगच करस माझ्या जाऊ दे बहीण देर न कुठे इथलं मन वरले ना पडस का देरनी जाते त्यानं बी लगीन होई जाई मिठी जाई दांगडो आता तिकडेच सटाण्याकडे माझं कीर्तन मी बहिणीला गाडीत घेतलं ती बहीणले तरी बॅग मी उतारली आणि आता जे कर्तबगार आणि घराने शाही ज्यांना चालवायचे बहीणनी सासून पाय पण ना पडायचं ते त्याच्या सासऱ्यांचा पाय पडलो बहिणीचा पाय लगेच सासूचा पाय पडलो ते एवढाच पोरग त्याच ना घर मग गाडी म्हणून उतरताच कुदता कथा टीव्ही मा बोटे घाला लागे कथा मोबाईल मा बोटे घाला लागे सर्वांचे नमस्कार केला तोपर्यंत आमचे दाजी येऊन गेले दाजी मनकडे दखेत ती बहीणकडे दखेत मग ते वडी ना ते कानपटा मा माले ये मी असं 3 फूट दूरच सरकू पाहुणा म्हणे कथा म्हणता तुमना आयरला गेलो तू म्हणे मनास काय गिरी म्हणता तुमने करण्या पायऱ्यात सुन म्हणतं मग आमना बी गुण करा ना लिही द्या का पाहुणांना गोड बोलून सांगितलं म्हणतं हाय बहीणचे वागच हुई तर तिथलं कटकट करस हुई ल्या वागी ते हाय बहीण तुमले शांतता लाग देत नाही आता उमजू देत नाही आमले तर सुधरू देत नाही ल्या तुमनं आता त्या पाहुण्यांना समजवत होतो नमस्कार करून बाहेर निघाव तोपर्यंत पावभाज्यापेक्षा जरशा दणगट मना खायलाच आता गोरा गोमटा देरती बी ना काय कांदा ना चाड ना काय तारमीर कुठे झालं होतात ते लेवालू ना आता लहान दीर काय दाजी काय मानतं एकच आहे आले मी लगेच भेटलो म्हटलं काय लहान दाजी बरं आहे का कसं चाललं काय म्हणते कांदे वगैरे लावण्याची तयारी वगैरे ठरलं कोण ते धाकलं पोरग टीव्ही बी सोड दिनी रिमोट बी सोड दिन पयत उन आणि त्यानं सुलतान खानदावर असं लटके काका 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 माझी आई तुम्हाला बुऱ्या डुक्कर बनायची डायरेक्ट काका 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 माझी आई तुम्हाला काय नाही बुऱ्या डुक्कर बनायची आणि ते बोट घर बारबनकडे दगे म्हणतो मी नाही होत होता बाय नाही बरं दादा ती बहीण कवाय बोलली मग घर बारणी शपथ मन दाखला पोरेची शपथ म्हणतो हो म्हणा बाप या का घर लावतोस नि लाईट बंद करतो दादी
इनका माल टी झाडत मी पहिले नाही बरं दादा. हाय पर्याने वय तिथली बुद्धी मी त्यांकडे देखू म्हणत काय बेरड खाण नाही राही आधी इजन आगलाही राही ना इथला दिन खाद वेद आपला करणं. मग लहान पोरं जितकी चंचल असतात ना तसे मनाला लहान विकार चंचल बनवतात. मनाचे लहान विकार भक्ती नाही करू देत. मनाचे लहान विकार देव धारणा नाही करू देत. दिसायला लहान विकार असतील पण लहानांवरच्या लहान विकारांवरती ज्यांनी अग्रगण्य परिक्रमा आणि पराक्रम गाजवला होता त्या तुकोबरायांना म्हटलं जायचं अनुरेणू या ठोकडा तुका आकाशा एवढा. आणि ते तुकोबराय आपल्या धर्मपत्नीला सांगत होते ऐ आवले नको संताप करत जाऊ ग. कधी धीर येतात जीट येतात सगळे स्वेरे येतात तुझं बोलणं चांगलं नाही असं काय संताप करते का तू. ज्या बाईला नवऱ्याच्या शब्दाची रचना कळाली आणि जिचं वागणं बदललं त्या बाईला बायको नाही धर्मपत्नी म्हणता येईल. पण माणूस बोलणार काय आणि आपलं म्हणणं दकाडो त्या बाईला धर्मपत्नी नाही बायकोच. बायको कोणाला म्हणतात जी घरमा नेहमी टराटरच करस. माणूस जेवणा काय बटना काय टेन्शन माशे काय आडी अडचण माशे काय जी कोणताच विषय मनापासनं हृदयापासनं नवऱ्याशी छेडतच नाही ती बायको. पण पत्नी कोणाला म्हणतात भाई माझा माणूस अडचणीत आहे का पडतीच्या काळात आहे गली मैन येता नाहीसता घरपा जुत्ता काढत नाही तर लगून जी बाई नवराना चेहऱ्यावरला भाव वही किसन लगेच सांगत नाही माय तुम्ही सकाळना जायला होतात पहिले जिल्या वही आडी अडचण काही वही आपलं काही अडचण महात होई पहिले तुम्ही 2 घास खा. अडचणीच्या काळ्याची खांद्याला खांदा लावून नवऱ्याला भर उभर देते त्या बाईला धर्मपत्नी म्हणतात. आणि हा धर्मपत्नीचा संवाद तू खबर आहे आपल्या पत्नीशी नाही अगं तू वेडी नाहीस ना पण असं काय होतं तुला तुला विठ्ठल बस झालं नाही सांगितलं ना त्या विठ्याचं नाव काढायचं वरून काढा आतून काढा. संसाराचा सत्यानाश केला त्यानं काय त्याचं नाव काढतात. तुकोबराय गुच्चू बसले एक शब्दही बोलले नाही. तुकोबरायने विचार केला आता इथं बोलणं सुरू केलं ही बंद पडायची नाही. मग सर्व माणसांच्या हृदयातलं वाक्य सांगतो ज्यावेळेस बाई घरामध्ये कटकट करायला लागते ना ज्यांना घर धकवायचं ना ते माणसं तोंडी लागत त्या माणसे एकच म्हणतात तू मोठी तुना बाप मोठा तुना बट खानदान मोठं तुना नांदे लागानं नाही तुम्ही गुचबडा महाराज तुम्ही तर निवय न फायत अजून संसार मग. ज्या घरात एवढा तेवढं भांड्याला लागलं माणसं बोलत नाही मग बाया माणूस बोलणं बंद झालं का बाया लगेच अंदाज काढतात हो माणूस कधी आता बोलत नाही ना मला चटकावायला लाग्या हा माणूस कधी मला बिहावायला लाग्या. मी खरं सांगू का ताई कोणताच माणूस घरमा बाईले बिहात नाही फक्त प्रत्येक माणसाच्या हृदयातला विषय छेडतो. जर माणसाने ठरवलं ना तो शब्दाला शब्द देऊन घरातनं आवाज सुद्धा काढू शकतो. पण त्याचं एकच म्हणणं असतं जरी नाशी शपथ मिता शपथ देवायची आई जाडं मोठं बोली आपण काही बोलतो याच्याने जर जास्तच काही झालं जर आपलं इले शेकाई बी घेईन टेकाई बी घेईन तर इले आपण तू या दवाखाना मली जावा ना का मग तरी डॉक्टर विचारी हाय सुजनी कस काय बा मग डॉक्टर काय विचार सांगतो आम्ही घरमा पिटी नाता असली ना बा आमच्या चुलत काकाने 10 दिवसापूर्वी जवळ काकुले टिचाड असं वाटेल का काकुले मवायने माशीच नाही गेलेले बा इथली सुजगी मला आमना पोऱ्याने व्हिडिओ कॉल मध्ये काढ म्हणे तुम्ही वहिनीला द्या काय गाडा म्हणे कसं ओढायणार 2-2 जण असा आडा पायलायस बैले ओढाणतात म्हणतो हो म्हणा बा काय बनाडेले बा वहिनीले. आणि मोठ्या भावाचा दवाखाना आहे तिथं गेले. आता जिथं गेले त्या मोठ्या भावाने विचारलं म्हणे माडी हाय काय जाय काय करस बा इथलं तिथलं बोल का असं दड जाणस म्हणत तोंड चाले
आणि तेच ना तुम्हाकडे बी फिरेल दिखत. इथला जर बाईगी बाईगी सांग राहत ना तुम्ही तुम्हाला बी पिटी ना तास लिहेल दिख रहा ना. जेसनी दिले त्या टिंग डुकी डुकी दिख रहा ना. बरे बा तू गोबरा एक शब्द बोलले नाही आणि एकच केलं. पत्नी संताप करायला लागली, तू गोबरा एक शब्द बोलत नाही. पण तेवढ्यात सकाळची वेळ संताजी महाराजांनी डोक्यावर दह्याचा हंडा आणला आणि असा फक्त ओट्यावर ठेवला. एवढाच आवाज दिला, बुवा बुवा घरी आहेत. तुकोबरा एक शब्द बोलले नाही. ज्या दिवशी घरात पती आणि पत्नीची भानगड होते ना, घरात ना आवाज जर निघालेला राहिला ना, माणसं बाहेर निघत नाही, मरण होऊन जातं. कोणत्या माणसाला आवडत नाही की भानगड झाली म्हणजे बाहेर जावं. पण काही वेळेत ललाटीच अशी काही घरात येते, न कळत न सांगता घरात केव्हाही भानगड घुसून जाते. पण अशा वेळेस काय होतं, जर आपला घरमा भानगड घुसतेच तर आली गली मातला 2-4 असा रिकामचोट राहतील, त्या बरोबर तवशी लागतील आपला घर. मुद्दाम आपला वट्टावर तंबाखू खावाल तरी येतील, नाही तर आपलं सांगतील का रे बो कथा काय तू शिलग रे दुखमा डाव टाकाल नको येऊ. याचा घरे ढुकणारा आणि लोकेश ना घरमा दांगडो आहे ना की आनंद मा तंबाखू खाणारा किडापडी मरतस. याचे चांगला दिन नाही येतस. भलेच कोणाच्या घरातली दाती आपल्या उपस्थितीने जर मिटत असेल ना तर त्याला पंढरपूरच्या वारीचं पुण्य भेटत. पण आपल्यामुळे जर कोणा घरमा दांगडो वसवीन, कोणा संसार उभा संसार मुडसवी, लोकेसाठी खड्डा खंदू नका. त्या खड्डामा आपण पडतस. ज्यासने आत्याय लोगून ज्यासना संसार नासाडाना प्रयत्न करत त्यासना नाही बिघडणार. ज्या नासाडाला निघणार होता त्यासना नाशी घ्यात. देवाचं एकच तत्व आहे, भगवान के पास देर है अंधेर नाही. बिघडत काहीच नाही. मग तशीच अवस्था झाली ना. संताजी महाराजांनी आवाज दिला, बोला बुवा आहेत का घरी. पण तुकोबारांनी आवाज नाही दिला. आवलीनं तो आवाज ओळखला. पुन्हा आवाज दिला, ओ मालकीनबाई बुवा आहेत घरी. आणि जी बाई नवऱ्याशी अगोदर कटकट करत होती त्याच बाईचा पारा फिरला आणि आवाज दिला संताजी महाराजांना, बरं झालं ये तुझीच कमी होती ना आमच्या घरी, आता ये आमच्या घरी. इथं भजन कर, इथं विठ्ठल विठ्ठल करा, कोणत्याही डोंगरावर घेऊन जाय. मेल्यांना तुम्हाला बायका पोरं दिसत नाही, घरातला दायदाना संपलेला दिसत नाही, दावणीतल्या बैलांचा चारा दिसत नाही, फक्त विठ्ठल दिसतो. काय करतो रे तुमचा विठ्ठल. पोरा अंगाला शिलक टाकतात, भुकी मारतायत आणि चालले ते विठ्ठल विठ्ठल भजायला. आणि संताबाद बोलून उठली ना, अरे तडमडती तुमच्या रांडा जीवा नावे घालून या धोंडा, उठी ती सुटी ती कुटी ती टाड, लाजा नाही वाटत. आणि जशी लाज काढली संताजी बुवांची, पांडुरंगाच्याच समोर त्याच्या स्नानासाठी ज्या आंघोळीला पाणी घेतलं होतं त्याच लोट्यातलं पाणी तुकोबरांनी हातात घेतलं. आणि जशी संतूची लाज काढली होती ना त्या क्षणाला हातातलं पाणी घेताच आवलीला लगेच सांगितलं, आवले आतापर्यंत नाना तऱ्हेच्या माझ्या विठ्ठलाला शिव्या दिल्या, मी एक शब्द नाही बोललो. भार भाऊबंदकीत माझ्या पाठीवर ऊस फोडला, मी एक शब्द नाही बोललो. भार भाऊबंदकीत मला काय माझ्या विठ्ठलाला शिव्या दिल्या, मी एक शब्द नाही बोललो. पण लक्षात ठेव, माझ्या घरी येणाऱ्या वारकऱ्यांना वैष्णवांना टाळकऱ्यांची जर लाज काढत असेल ना, हातात पाणी घेतलंय जर फेकलं ना राख करून टाकेल. आणि मग आवलीनं पाहिलं, बाई माझ्या माणसाची एवढी किंमत आहे की हातातलं पाणी घेतलं आणि शिंपडलं तर राख करून टाकेल. पण तो अधिकार माहिती होता संताजी महाराजांना. जसे पडत पडत आले, हातावरचं पाणी झटकलं, दोघा हात असे धरलं, बाजूला गाडं सोडलं होतं, त्या गाड्यावर तुकोबरायांना बसवलं. आणि अंतकरणातला विषय छिडला, बुवा कशाला मनाला लावतात, बोलू द्या ना. माझी आईने माझी लाज काढली ना. तुम्हीच मला काय बोलले होते बुवा संतू, अरे आमचं संतू नावाचं पोरग गेलं ना त्या दिवसापासून तुम्ही मला मुलगाही केलं, तुम्ही मला शिष्यही केलं, तुम्ही मला मित्रही केलं. मग बुवा मी जर तुमचा मुलगा झालो असेल
आऊसाहेबांनी माझी लाज काढली, तुम्हाला कशाला मनाला लागू देतात? बुवा, तुम्ही अध्यात्माच्या शिंकरावर चढलेला आहात. माझी आई दरीतनं आवाज देते. उंच पताकावर बसलेल्या माणसाने डुंकून पाहुणे झडा लागतात. बोलू द्या ना. माझी लाज काढली म्हणजे मी काय बिनलाजी झालो का हो? इथे जेवढे तरुण पोरं बसलेत ना, वयस्कर माणसं बसलेत ना, त्यांनी एकच सूत्र ठेवा, अशा माणसांशी घोरोबा करा की ज्याला भाकरच्या डालकीतली भाकर आणि हृदयातलं दुःख माहीत राहील ना, असा माणूस कधीच धोका देत नाही आपल्याला. पण असा नीच मित्र नको. आपल्या घरी आपलं खाईन, एक रोज आपलेच बदनाम करी जाई. आता घरोबा करायला घरोबा लायकीचे माणसं भेटत नाही. अशा एखाद्या मित्राशी घरोबा करा. क्याऱ्या अडचणी येतात आपल्याला, शेतकरी येत आपण. परिस्थिती कधी आपली आईची तब्येत बिघडवते, कधी बापाची तब्येत बिघडवते. संसारात इतक्या अडचणी येतात. अरे शिक्षणामुळे कधी मुलांचं फी भरणं, मुलींची फी भरणं. अरे कधी कधी माणूस हृदय ज्या जमिनीला म्हणतो ना, जमीन सुद्धा विकावी लागते हो. पोरांना शिकवण्यासाठी, घरातला दवाखाना पार पाडण्यासाठी. अरे नाही जमीन राहिली ना, जर संसारात अडचण झाली ना, जी धर्मपत्नी असते, जी आपला श्वास असते, जी आपला प्राण असते ना, तिला समजवून कधी कधी मंगळसूत्र सुद्धा मोडावं लागतं. संसार हा कधी हसवतो, कधी रडवतो. पण काही काही हरामखोर असा घोरोबा करतस. फक्त आपण अडचण मग यायला पाहिजे बरोबर असा कौल देतस. मी असे 1000 माणसं पाहिलेत, घरोबाबी करतील आणि एका टाइमले आपलाच मित्राला जर अडचण होणी ना, त्यांना जमीनले बी त्याच नकटा गिराईक जामलतील. असा आपला जमीनले गिराईक जामलीस कमिशन खाणारा कुत्रा नको. असा भामटी लोकांना मित्र दगाबाज रास. मित्र असा पाहिजे महाराज. जर आपल्यावर आत्महत्याची वेळ आली ना, तर त्याने अशी भर उभर द्यायला पाहिजे की त्याच्या शब्दात एवढी भर पाहिजे की आपण आत्महत्यापासून दूर गेलेलो पाहिजे. दुःखान माझला उंबरा सारखा मित्र बनव्यामध्ये कारव्या सारखा. मित्र बनव्यामध्ये कारव्या सारखा. दुःखान माझला उंबरा सारखा. दुःखान माझला उंबरा सारखा. मित्र बनव्यामध्ये कारव्या सारखा. मित्र बनव्यामध्ये कारव्या सारखा. आत्महत्याच करणार नाही कधी. आत्महत्याच करणार नाही कधी. आत्महत्याच करणार नाही कधी. आत्महत्याच करणार नाही कधी. तू मित्र कर आरसा सारखा. तू मित्र कर आरसा सारखा. मित्र बनवा मध्ये